Students, in yesterday's lecture, we have seen activity sheet format of English paper of part 12, and in this lecture, we have seen that first section of your question paper, that is activity sheet, is reading for comprehension, language study, summary, and mind mapping. This entire section is for 34 marks, and question number 1A and 2B is for 16 marks that we have seen today, yesterday. And the questions asked on question number 1A is global understanding, complex visual, inference, interpretation, analysis, personal response, and language study and vocabulary. This comprises for 12 marks. Whereas question number 1B is on grammar. It is called as language study. There are two parts, B1 and B2. B1 part is for 3 marks. 3 sentences are asked and you are requested to perform your answers for 3 marks. And the B2 part comprises of spotting the error. Next, question number 2B, it is unseen passage. And the format of the question paper is also same as per question number 1A is concerned. Then question number 2B is summary writing for 3 marks and mind mapping for 3 marks. Next we have seen section 2, poetry, and in this section question number 3A and B are asked for 10 and 4 marks respectively. For 10 marks, that is in question number 3A, global understanding, inference, interpretation, analysis, personal response, poetic devices, and creativity. These 5 types of questions are asked. Whereas in appreciation, read the extract and write as per given instruction. It is the question related to appreciation of the poem, and you will be given 10 to 15 lines of any poem from your syllabus. Now, today we are going to see section 3, and section 3, its name is writing skills. It comprises of question number 4, A, B, C, D, and this entire section is for 16 marks. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला 4 प्रकारचे प्रश्न केले जातील ABCD मध्ये. आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आपल्याला प्रत्येक सेक्शन मध्ये पाहायला मिळतात. जसं आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये ए मध्ये 3 गोष्टी विचारल्या जातील तुम्हाला. ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, याला ऑर राहील स्टेटमेंट ऑफ पर्पज, आणि याला ऑर राहील ग्रुप डिस्कशन. तर असे हे 3 पॉइंट एकमेकांना ऑर येतात. याच्यापैकी आपल्याला एकच लिहावा लागतो आणि तो 4 गुणांसाठी आहे. आता ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजेस, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन, तर यांची जी मार्किंग स्कीम आहे किंवा याच्यावर विचारले जाणारे जो काही प्रश्नांचा माहिती आहे तर ती कशा प्रकारे बघा. ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, ड्राफ्ट म्हणजे तयार करणे, आणि व्हर्च्युअल मेसेज म्हणजे लिखित स्वरूपाचा एक मेसेज तुम्हाला तयार करायचा असतो दिलेल्या संभाषणावरून किंवा दिलेल्या माहितीवरून. आणि तुम्ही जो मेसेज तयार करणार तर त्यामध्ये तुम्हाला जे 4 गुण दिले जातील त्यामध्ये कोणकोणते पॉइंट तपासले जातात. तर सर्वात पहिले तुमच्या मेसेजचा कंटेंट म्हणजे आशय, तर त्या आशयाला 2 मार्क आहेत. सिक्वेन्स फ्लो ऑफ आयडियाज, तुमच्या ज्या कल्पना आहे तर त्या कोणत्या क्रमाने दिलेल्या आहेत, त्यांच्यामधील जे वहन केलेलं आहे तर ते कशा प्रकारे आहे हे 1 मार्कासाठी. आणि तिसरा पॉइंट आहे अप्रोप्रिएटनेस, दॅट इज लँग्वेज युसेज, म्हणजे तुम्ही वापरलेली भाषा कशा प्रकारची वगैरे आहे तर यासाठी 1 मार्क. असं कंटेंट, सिक्वेन्स आणि अप्रोप्रिएटनेस असे हे 2 1 मार्कासाठी, आणि मग तुम्हाला ज्या 4 पैकी गुण मिळतील. हे झालं ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज. आता याला पुढचा जो प्रश्न आर असतो तो असतो स्टेटमेंट ऑफ पर्पज. ठीक आहे. आता स्टेटमेंट ऑफ पर्पज हा सुद्धा एक उतार्यासहित लेख उत्तरामध्ये तुम्हाला लिहायचा असतो. आणि यामध्ये सुद्धा जसं आपण या ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचे पॉइंट्स पाहिले तसेच याच्यामध्ये सुद्धा 4 पॉइंट तुम्हाला 4 मार्कासाठी पॉइंट दिसतात तुम्हाला. कंटेंट 2 मार्क्स, सिक्वेन्स फ्लो ऑफ आयडियाज 1 मार्क,
appropriateness, that is language usage 1 mark. तर स्टेटमेंट ऑफ पर्पज हा सुद्धा प्रश्न 4 गुणांसाठी. नेक्स्ट आहे ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशन जो आहे क्वेश्चन नंबर 4A मध्ये हे तिन्ही गोष्टी एकमेकांना ऑर असतात. ठीक आहे, या 3 पैकी आपल्याला एकच लिहायचं आहे. तर ग्रुप डिस्कशन मध्ये सुद्धा 4 मार्कांसाठी जो काही मार्किंग स्कीम आहे तर ती कंटेंटला 2 मार्क, सिक्वेन्स किंवा फ्लो ऑफ आयडियाजला 1 मार्क, अप्रोप्रिएटनेस अँड लँग्वेज युसेजला 1 मार्क. आता हे जे 3 प्रश्न आहेत तर हे प्रश्न पत्रिकेमध्ये कशा प्रकारे विचारले जातात, तर अशा प्रकारे तुमचा रायटिंग स्किल हा क्वेश्चन सेक्शन राहील. यामध्ये पहिले ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज जो आहे तर अशा प्रकारचा हा क्वेश्चन 4A मध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज अशी माहिती तुम्हाला दिली जाईल. याच्यामध्ये हे डिस्कशन चालू आहे या राकेश आणि मिसेस सरकार यांच्यामधलं, आणि या दिलेल्या माहितीवरून तुम्हाला हा व्हर्च्युअल मेसेज तयार करायचा असतो. ठीक आहे, त्याचा विशिष्ट पॅटर्न असतो आणि त्या पॅटर्ननुसार आपल्याला ते तयार करायचं असतं. नेक्स्ट आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज. स्टेटमेंट ऑफ पर्पज मध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारची माहिती दिली जाईल आणि याच्यावरून आपल्याला स्टेटमेंट ऑफ पर्पजला योग्य असं टायटल वगैरे आणि योग्य फॉर्मॅटमध्ये आपण ते लिहिलं तर स्टेटमेंट ऑफ पर्पजचा प्रश्न आपल्याला योग्य प्रकारे लिहिता येईल. याला तिसरा ऑर असतो ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशन मध्ये सुद्धा आपल्याला अशी इन्फॉर्मेशन दिली जाते आणि जे काही डिस्कशनचे पॉइंट्स आहेत तर ते सुद्धा दिले जातात. तर या अशा प्रकारे या क्वेश्चन नंबर 4A मध्ये तुम्हाला ग्रुप डिस्कशन, व्हर्च्युअल मेसेजेस आणि स्टेटमेंट ऑफ पर्पज असे हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात. 3 पैकी तुम्हाला फक्त लिहायचं आहे 1. ठीक आहे, नेक्स्ट आता आपण पाहू क्वेश्चन नंबर 4 मधला बी पॉइंट. या बी पॉइंट मध्ये सुद्धा ए प्रमाणेच 3 वेगवेगळे पॉइंट तुम्हाला दिसतात. एक आहे ईमेल, दुसरा आहे रिपोर्ट रायटिंग आणि तिसरा आहे इंटरव्ह्यू. तर या 3 पैकी सुद्धा तुम्हाला एकच पॉइंट लिहायचा आहे 4 मार्क्स साठी. यावर येणारा जो प्रश्न आहे तर त्याची जी मार्किंग स्कीम आहे ती पहिले बघा. ईमेल क्वेश्चन नंबर 4B यामध्ये स्कीम ऑफ मार्किंग मध्ये पॉइंट बदललेले आहेत. ठीक आहे, जसं कंटेंट आशयाला 2 मार्क आहे. प्रॉपर यूज ऑफ प्रॉपर फॉर्मॅट म्हणजे ईमेलचा जो फॉर्मॅट तुम्ही योग्य प्रकारे वापरला की नाही त्याचा विशिष्ट फॉर्मॅट असतो तर तो फॉर्मॅट 1 मार्कासाठी. आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशन म्हणजे सर्वकष तुमचं जे काही सादरीकरण आहे ते 1 मार्कासाठी. तर कंटेंट 2, प्रॉपर फॉर्मॅट 1 आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशन 1 असं हे 4 गुणांचं स्कीम ऑफ मार्किंग आपल्याला ईमेलची पाहायला मिळते. ईमेलला दुसरा प्रश्न असतो रिपोर्ट रायटिंग. वर्तमानपत्रातील किंवा मग तुमच्या स्कूल किंवा कॉलेजमधील एखादा फंक्शन त्याचा रिपोर्ट देणं हे या क्वेश्चन मध्ये लिहिले जाते. तर या प्रश्नाचे उत्तर लिहिताना स्कीम ऑफ मार्किंग जे आहे तर ती सुद्धा अशा घ्या. कंटेंट 2 मार्क, ॲक्युरेसी ऑफ लँग्वेज म्हणजे भाषा जी आहे तर ती किती आपण अचूक वापरली त्याला 1 मार्क, आणि ॲप्रोप्रिएटनेस यथार्थपणा किंवा मग तुम्ही योग्य प्रकारे ते रिपोर्ट रायटिंग केलं की नाही तर त्याला 4 मार्क. तर 2, 1, 1 असे हे या 4 गुणांचं स्कीम ऑफ मार्किंग आपल्याला पाहायला मिळेल. क्वेश्चन 4B मध्ये तिसरा पर्याय असतो इंटरव्ह्यू. आणि या इंटरव्ह्यू मध्ये समाजातील एखादा प्रख्यात लेखक असेल, खेळाडू असेल, सामाजिक नेता असेल, राजकीय नेता असेल त्याची मुलाखत घ्यायला सांगितली जाते आणि मग ही मुलाखत प्रश्नांद्वारे घेतली जाते. ते प्रश्न तयार करण्यासाठी हा क्वेश्चन नंबर 4B आपल्याला उपयोगाचा आहे. तर या इंटरव्ह्यू क्वेश्चनचं जे गुणगान आहे यामध्ये 3 पॉइंट्स आहेत. एक आहे ॲप्रोप्रिएट फॉर्मिंग ऑफ क्वेश्चन्स. तुम्ही जे पुढच्या व्यक्तीला प्रश्न विचारसाल जवळपास 8-9 प्रश्न तुम्हाला तयार करायचे असतात 2 मार्क्ससाठी. लँग्वेज अँड स्टाईल त्या प्रश्नांमध्ये तुम्ही जी भाषा त्याची शैली कशी आहे त्यासाठी 1 गुण आहे. आणि तुमच्या पूर्ण इंटरव्ह्यूचं सादरीकरण तुम्ही कसं केलेलं आहे किंवा तुमच्या इंटरव्ह्यूचा प्रभाव कसा आहे याला 1 मार्क आहे. ठीक आहे, तर 2, 1, 1 असं हे 4 गुणांचं स्ट्रक्चर इंटरव्ह्यूचं आपल्याला पाहायला मिळेल. आता या क्वेश्चन नंबर 4B मध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात
बघा आता हा ईमेल रायटिंगचा पॉइंट आहे. अशा प्रकारची माहिती तुम्हाला दिली जाते. कोणाला आपण ईमेल लिहितो आहे, ठीक आहे. नंतर कशा प्रकारे ते पॉइंट्स तुम्हाला त्या ईमेल मध्ये मांडायचे तर ते पॉइंट सुद्धा तुम्हाला दिले जातात. या गाईडलाईन्सच्या आधारे योग्य फॉर्मॅट वापरून आपल्याला ईमेल लिहायचा असतो. याला पुढचा जो आर प्रश्न आहे तो आहे रिपोर्ट रायटिंग, ठीक आहे. आता इथं समजा टीचर्स डे सेलिब्रेट झालेला आहे आणि त्याच्याबद्दल रिपोर्ट लिहायला सांगलेला आहे. याच्यावर सुद्धा तुम्हाला पॉइंट्स दिले जातील आणि या पॉइंटच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे, रिपोर्ट तयार करायचा आहे. याला और तिसरा पॉइंट आहे इंटरव्ह्यू. आणि हा जो इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे तर याच्यामध्ये तुम्ही कोण आहात, कोणाचा इंटरव्ह्यू घेत आहे, काय प्रसंग आहे आणि कोणत्या बाबतीमध्ये प्रश्न विचारायचे. तर असा हा प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठी विचारला जाईल इंटरव्ह्यू मध्ये. आता याचा एक विशिष्ट आराखडा सुद्धा बोर्डाने पाठवलेला आहे. त्यामध्ये सुद्धा काही इनिशियल क्वेश्चन, मिडल क्वेश्चन, एंडिंग क्वेश्चन अशा प्रकारची प्रश्नांची रचना सुद्धा दिली जाते. तर काही वेळेस आराखडा असेल, काही वेळेस नसेल. तर ते सुद्धा आपल्याला साधारणपणे 8 ते 10 प्रश्न त्या पुढच्या व्यक्तीला विचारण्यासाठी बनवायचे असतात. तर असा हा तुमचा क्वेश्चन नंबर 4B. याला 3 गोष्टी एकमेकांना और आहे. एक म्हणजे ईमेल रायटिंग, दुसरा आहे रिपोर्ट रायटिंग आणि तिसरा आहे इंटरव्ह्यू. तर या 3 पैकी तुम्हाला कोणताही एक प्रश्न 4 गुणांसाठी सोडवायचा आहे. तर आपण पाहिलं की क्वेश्चन नंबर 4 मध्ये सुद्धा 3 पर्याय आहे, 3 पैकी 1. क्वेश्चन नंबर 4B मध्ये सुद्धा 3 पर्याय आहे, 3 पैकी 1. असं हे प्रत्येक प्रश्न 4 गुणांसाठी आपल्याला पाहायला मिळेल. आता पुढचा जो भाग आहे क्वेश्चन नंबर 4C मध्ये, इथं सुद्धा तुम्हाला 3 वेगवेगळे पॉइंट दिसतात. एक आहे स्पीच, कॉम्पेअरिंग आणि एक्सपान्शन ऑफ आयडियाज. तर हे 3 पॉइंट एकमेकांना और असतात. भाषण तयार करणे, कॉम्पेअरिंग म्हणजे संचलन आणि एक्सपान्शन ऑफ आयडियाज हा तिसरा पॉइंट आहे, ठीक आहे. तर या तिन्ही प्रश्नांची जी रचना आहे किंवा त्याची मार्किंग स्कीम पहिले बघा. पहिला आहे स्पीच, 4C मध्ये विचारलं जाईल लॉजिकल सिक्वेन्स ऑफ आयडियाज. म्हणजे तुम्ही भाषण देताना तुमचे जे विचार आहे तर त्या विचारांमध्ये योग्य अशा प्रकारचा तार्किक क्रम असायला पाहिजे, तो दिसला पाहिजे 2 मार्कासाठी. इंट्रोडक्शन 1 मार्कासाठी, कन्क्लुजन 1 मार्कासाठी, निष्कर्ष. तर असं हे 2, 1, 1, 4 अशा मार्कांचं हे स्पीच आपल्याला पाहायला भेटते. त्यानंतर कॉम्पेअरिंग म्हणजे सूत्रसंचालन त्याला आपण म्हणतो. तर कनेक्टिंग इव्हेंट्स, वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग जे आहे सूत्रसंचालनामध्ये जोडायचे असतात, त्याला 2 मार्क. इम्प्रेसिव्ह इंट्रोडक्शन, प्रभावी अशी सुरुवात आणि समिंग अप म्हणजे सारांश शेवट. तर 2, 1, 1 असे हे 4 मार्क कॉम्पेअरिंग साठी आहे. आणि याच्यामधलं तिसरं अल्टरनेटिव्ह आहे एक्सपान्शन ऑफ आयडियाज. एक्सपान्शन ऑफ आयडियाज कल्पना विस्तार, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. एक्सपान्शन ऑफ आयडियामध्ये तुम्हाला एक स्टेटमेंट दिलं जाते आणि त्याचा विस्तार करायचा असतो. एक्सपान्शन ऑफ आयडिया हा जो कन्सेप्ट आहे, दिलेल्या गोष्टीचं विस्तीर्ण प्रकारे माहिती लिहिणं, हे 2 गुणांसाठी. प्रॉपर इंट्रोडक्शन 1 आणि कन्क्लुजन साठी 1. तर असं हे एक्सपान्शन ऑफ आयडियाचं जे स्ट्रक्चर आहे हे 4 मार्क्ससाठी आपण पाहायला मिळेल. तर क्वेश्चन नंबर 4C मध्ये आपल्याला स्पीच रायटिंग, कॉम्पेअरिंग आणि एक्सपान्शन ऑफ आयडियाज हे 3 पॉइंट एकमेकांना और पाहायला मिळतात. आता यावर जे प्रश्न विचारले जातात तर ते त्यांचं स्वरूप कशा प्रकारचं आहे बघा. आता हा तुमचा क्वेश्चन पेपर आहे क्वेश्चन 4C. यामध्ये तुम्हाला 3 ऍक्टिव्हिटी आहे, 3 पैकी 1 लिहायची आहे. पहिला आहे स्पीच रायटिंग. तर भाषण देताना कोणत्या प्रसंगी आपण भाषण करतो आहे, भाषणाचा विषय काय आणि त्याला लिमिट किती शब्दांची आहे हे सर्व इथे दिले जाते. आणि तुम्हाला भाषणामध्ये कोणते पॉइंट्स मांडायचे आहेत तर ते सुद्धा दिले जातात. तर या पॉइंटच्या संदर्भामध्ये तुम्हाला ते भाषण तयार करायचं असतं 4 गुणांसाठी. त्यानंतर याला और पॉइंट असतो कॉम्पेअरिंग 4C मध्ये. राईट द स्क्रिप्ट ऑफ टू डू कॉम्पेअरिंग ऑफ द गिव्हन प्रोग्राम. तुम्हाला एक प्रोग्राम असा दिला जातो, एक कार्यक्रम. त्या कार्यक्रमामध्ये
तुम्हाला संचलन करायचं आहे आणि ते संचलन करताना तुम्हाला ते पॉइंट सुद्धा दिले जातात. असे इथे पॉइंट्स दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर या पॉइंटच्या आधारे सूत्रसंचलन तयार करणे. आणि तिसरं आहे एक्सपान्शन ऑफ आयडियाज. याच्यामध्ये एक्सपांड द फॉलोइंग स्टेटमेंट विथ प्रॉपर इलस्ट्रेशन. जसं सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड ही जी म्हण आहे, तर या म्हणीचा तुम्हाला कल्पना विस्तार करायचा आहे. ठीक आहे. तर असे हे 3 पॉइंट एकमेकांना नावावर येतील. तर हे तिन्ही पॉइंट जे आहे या 3 पैकी एक निवडायचा. स्पीच रायटिंग, कॉम्पेअरिंग आणि एक्सपान्शन ऑफ आयडियाज. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे क्वेश्चन नंबर 4D मध्ये रिव्ह्यू, ब्लॉग अँड अपील. या 3 पैकी एक तुम्हाला लिहायचा आहे आणि हा सुद्धा प्रश्न 4 गुणांचा आहे. याचं जे मार्किंग स्कीम आहे रिव्ह्यू, तर रिव्ह्यूचा जो प्रश्न आहे त्यामध्ये प्रेझेंटेशन ऑफ थीम, स्टोरी लाईन. तुम्ही एखादा पिक्चर वगैरे पाहिला तर त्याचा रिव्ह्यू आपल्याला लिहायचा असतो. स्टोरी बुक असल्यानंतर त्याचा रिव्ह्यू. तर हे जे प्रेझेंटेशन ऑफ थीम और स्टोरी ऑफ लाईन आहे हे 2 मार्क्स साठी आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर टेक्निकल और नॉव्हेल आस्पेक्ट म्हणजे काही तांत्रिक किंवा नवीन अशा प्रकारचे जे काही अंग त्या पिक्चर मध्ये किंवा स्टोरी मध्ये असतील तर ते 1 मार्कासाठी. आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशन, तुम्ही सर्व ज्या रिव्ह्यूचं प्रेझेंटेशन सादरीकरण कसं केलं ते 1 गुणासाठी. असं हे टोटल 4 मार्कांसाठी हा रिव्ह्यूचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4D मध्ये. या 4D मध्ये रिव्ह्यूला और असतो ब्लॉग. आता जसं आपण वेगवेगळ्या प्रकारचे संदेश व्हॉट्सअपवर पाठवतो तसंच ब्लॉगवर सुद्धा काय केलं जातं तर तो तुमच्या इमेज जॉईन असतो आणि आपण आपले जे विचार आहे किंवा वेगवेगळ्या प्रसंगी आपले विचार मांडत असतो ते सर्व लोकांनी वाचावे, सोशल मीडियामध्ये वाचावे, यासाठी ब्लॉग ही सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. तर जो ब्लॉग आहे, ब्लॉग रायटिंग मध्ये मेन कंटेंट साठी 2 मार्क, जो विषय आहे तो आपण कशा प्रकारे हाताळलेला आहे त्यासाठी. नंतर हेडर, मेनू, नेव्हिगेशन बार याला 1 मार्क आहे आणि फुटर साठी 1 मार्क आहे. तर ब्लॉग मध्ये ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचा एक विशिष्ट स्ट्रक्चर असते आणि त्या स्ट्रक्चरनुसार हा ब्लॉग लिहिला तर आपल्याला त्या 4 पैकी गुण प्राप्त होतील. याला पुढचा R आहे अपील. क्वेश्चन 4D मध्ये सुचवलं जातं ते. यामध्ये अपील म्हणजेच काय तर एखाद्या वेळेस आय डोनेशन, ब्लड डोनेशन किंवा काही महापूर वगैरे अशा आपत्ती आले असतील तर लोकांना मदत करण्यासाठी आपण काही अपील करतो. तर ते अपील तयार करण्यासाठी प्रेझेंटेशन ऑफ कंटेंटला 2 मार्क आहे. त्यानंतर कन्व्हिन्सिंग लँग्वेज, आपली भाषा त्या अपीलमध्ये कशा प्रकारची आहे, लोकांचं मन वळवणारी भाषा म्हणाली कन्व्हिन्सिंग लँग्वेज. आणि इन्स्पायरिंग अँड मोटिवेशनल मेसेज, तर त्या अपीलमध्ये लोकांना प्रोत्साहित करणे, त्यांना इन्स्पायर करणे डोनेशन करण्यासाठी. तर अशा प्रकारे या क्वेश्चन नंबर 4D मध्ये हे 3 पॉइंट आपल्याला पाहायला मिळतात. रिव्ह्यू, ब्लॉग रायटिंग आणि अपील. ठीक आहे. आता इथं हा तुमचा जो रायटिंग सेक्शन आहे हा संपतो. आता इथं एक नोट आपल्याला पाहायची आहे की इन ABCD पेपर सेटर शुड फ्रेम ऍक्टिव्हिटीज ऑन ऑल टाइप्स इन ईच चॉइस ऑप्शन्स. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर हे प्रश्न जे आहे या प्रत्येक छोट्या पॉइंटवर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. म्हणजे टोटल किती आहे, क्वेश्चन नंबर 4A मध्ये 3, B मध्ये 3, C मध्ये 3, D मध्ये 3 असे 12 प्रश्न येतील. या 12 प्रश्नांपैकी तुम्हाला लिहायचे किती आहेत, फक्त 4. म्हणजे A मधला 3 पैकी 1, B मधला 3 पैकी 1, C मधला 3 पैकी 1 आणि D मधला 3 पैकी 1. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायला मिळतो आहे तुमचा जो सेक्शन आहे शेवटचा. तुमच्या पुस्तकामध्ये शेवटी नॉव्हेल दिलेले आहे, त्याचं सेक्शनचं नाव आहे लिटररी जनरा. लिटररी जनरा म्हणजे काय तर वाङ्मयाचा प्रकार. आता इथं वाङ्मयाचा प्रकार जसं 11वी मध्ये ड्रामा होता तसं 12वी मध्ये नॉव्हेल आहे. आणि हा शेवटचा सेक्शन पुन्हा 16 गुणांसाठी आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 5A, B, C, D पाहायला मिळतात. आणि यामधला पहिला जो आहे क्वेश्चन नंबर 5A, complete the activities given below as per the instructions.
म्हणजे सूचनेप्रमाणे तुम्हाला ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करायच्या असतात. इथं लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर 5A मध्ये 2 ऍक्टिव्हिटीज येतील. ठीक आहे, एक ऍक्टिव्हिटी ही 2 गुणांची असेल, जशी ही पहिली ऍक्टिव्हिटी आहे ही 2 गुणांची, आणि दुसरी ऍक्टिव्हिटी पुन्हा येईल ती पुन्हा 2 गुणांची. आता इथं ह्या ज्या ऍक्टिव्हिटी आहे ह्या कृती कोणत्या प्रकारच्या असतात, तर ऍक्टिव्हिटीज टू बी फ्रेम ऑन MCQ, म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असतात. तर त्याच्या उत्तरामध्ये तुम्हाला काय तर बहुपर्यायी ABCD किंवा 1 2 3 4 त्यामधलं एक सिलेक्ट करणं, मॅच द कॉलम्स जोड्या लावणे, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर योग्य असा क्रम, फिल इन द ब्लँक्स रिकाम्या जागा भरणे, ट्रू फॉल्स, नंतर एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल म्हणजे कादंबरीचे वेगवेगळ्या प्रकारचे घटक, ऑर एनी अदर नॉव्हेल ऍक्टिव्हिटी किंवा दुसऱ्या अशा कोणत्याही प्रकारची नाविन्यपूर्ण ऍक्टिव्हिटी. आणि ऍक्टिव्हिटी शुड नॉट बी रिपीटेड इन सब क्वेश्चन. समजा जर इथं मॅच द पेअर लिहिलं तर इथं पुन्हा मॅच द पेअर येणार नाही, इथं दुसरी ऍक्टिव्हिटी MCQ येईल, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर येईल. म्हणजे ह्या दोन्ही ऍक्टिव्हिटीज कशा राहतील, वेगवेगळ्या राहतील. आता हा जो क्वेश्चन नंबर 5A आहे हा नेहमी करता तुमच्या पुस्तकामधील नॉव्हेल सेक्शन जो आहे त्यामधलं पहिला जो 4.1 आहे, ठीक आहे, तर त्यावरच आधारित राहील. लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर 5A शुड बी फ्रेम्ड ऑन टेक्स्टबुक कंटेंट नंबर 4.1. तुमच्या या लिटररी जनरल नॉव्हेल मध्ये 4.1, 4.2, 4.3 आणि 4.4 असे 4 भाग दिसतात. तर 4.1 चा जो प्रश्न आहे हा नेहमी कसा लक्षात ठेवायचा, क्वेश्चन नंबर 5A राहील. ठीक आहे, त्यानंतर हा जो प्रश्न आहे कशा प्रकारे विचारला जाईल, तर त्या प्रश्नाचं स्वरूप बघा. हा आहे तुमचा सेक्शन 4 जनरल नॉव्हेल, आणि क्वेश्चन 5A याच्यामध्ये ह्या 2 ऍक्टिव्हिटी दिसतात तुम्हाला. बघा, हा MCQ चा क्वेश्चन आहे आणि तुम्हाला या रिकाम्या जागेमध्ये या 3 पैकी काय येईल. आता हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे, म्हणजे 1.1 मार्कासाठी. नंतर हा जो दुसरा प्रश्न आहे यामध्ये सुद्धा हे 3 पर्याय तुम्हाला पाहायला मिळतात. ठीक आहे, आता ही ऍक्टिव्हिटी टोटल किती मार्कांची झाली, 2 मार्कांची. अशाच प्रकारे आता ही दुसरी ऍक्टिव्हिटी त्या नॉव्हेलवरच आधारित 4.1 मध्ये, तर इथं तुम्हाला कम्प्लीट द वेब म्हणजे तुम्हाला खाली अशी एक डायग्राम दिलेली आहे, ही डायग्राम कम्प्लीट करायची आहे 2 गुणांसाठी. ठीक आहे, तर अशा ह्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला 4.1 वर क्वेश्चन नंबर 5A मध्ये विचारल्या जातील. ऍक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल असं त्या चॅप्टरचं नाव आहे 4.1. इथं क्वेश्चन नंबर 5A मध्ये 1 आणि 2 अशा 2 ऍक्टिव्हिटीज होतील. आणि हे प्रश्नांचे हे प्रकार आपण आत्ताच पाहिले होते, हे ऍक्टिव्हिटी रिपीट करायचे नाही. नंतर 2 मार्कांसाठी एक प्रश्न, पुन्हा 2 मार्कांसाठी एक प्रश्न, असं एक 4 मार्कांचं स्ट्रक्चर आपल्याला याचं पाहायला मिळते. तर हा क्वेश्चन नंबर 5A हा नॉव्हेल मधील म्हणजे नॉव्हेल सेक्शन मधील 4.1 वर आधारित असतो. त्यानंतर नेक्स्ट जे आहे क्वेश्चन नंबर 5B, answer in about 50 words to the questions given below. आता हे जे क्वेश्चन नंबर 5B, C, D आहे हे सारखेच आहे, अशाच प्रकारचे आहेत आणि यामध्ये 50 शब्दांमध्येच तुम्हाला 2-2 गुणांसाठी 2 प्रश्न विचारले जातील. आता क्वेश्चन नंबर 5B जो आहे हा नेहमी करता नॉव्हेल मधील जो पार्ट आहे 4.2 याच्यावर आधारित राहील. यामध्ये प्रश्न कशावर डिपेंड राहतात, तर क्वेश्चन्स टू बी फ्रेम ऑन एलिमेंट्स सच ॲज प्लॉट, म्हणजे तुम्ही जे नॉव्हेल वाचता आहात त्याचं प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर, तर याच्यावर हे प्रश्न राहतात. आणि या प्रश्नांचे 2 पॉइंट्स आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे क्वेश्चन नंबर 5B मध्ये 1 आणि 2 पार्ट असे दिसतील. 1 मध्ये काय आहे तर डिस्क्राईब वर्णन करणे, स्पष्टीकरण देणे म्हणजे एक्सप्लेन, कम्पेअर म्हणजे तुलना करणे, कॉन्ट्रास्ट म्हणजे दोघांमधील विरोध, नेम म्हणजे एखाद्या पात्राचं नाव वगैरे, डिस्कस म्हणजे चर्चा. तर इथं हे वेगळे 5 पॉईंट आपल्याला 6 पॉईंट पाहायला मिळतात, डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम आणि डिस्कस.
यापैकी कोणताही एखादा पॉइंट तुम्हाला त्या संबंधित नॉव्हेलवर विचारला जाईल 2 गुणांसाठी. आणि क्वेश्चन नंबर 5B मध्ये दुसरा भाग विचारला जाईल, इलस्ट्रेट, इंटरप्रिट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड, आयडेंटिफाय. ठीक आहे. तर एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करणं, त्याच्यामध्ये अनुमान आखणं, नॅरेट मध्ये कथन करणं, जस्टिफाय म्हणजे एखादी गोष्ट योग्य अयोग्य, फाइंड म्हणजे शोधणे, आयडेंटिफायचा अर्थ सुद्धा शोधणे. तर हा प्रश्न सुद्धा 2 गुणांसाठी विचारला जाईल. म्हणजे इथं 2 मार्क आणि इथं 2 मार्क, असं हा 4 मार्कांसाठी तुमची 4.2 मधली नॉव्हेल विचारला जाईल. आता यावर प्रश्न कशा प्रकारचा आहे तो, तर हा आहे तुमचा क्वेश्चन नंबर 5B. यामध्ये हा पहिला प्रश्न आहे, कंपेअर द फॉलोइंग कॅरेक्टर्स इन द नॉव्हेल टू सर विथ लव्ह. ठीक आहे. आणि इथं तुम्हाला हे 2 कॅरेक्टर दिलेले आहेत. या 2 कॅरेक्टर मधलं काय करायचं आहे, तर कंपॅरिझन करायचं आहे. हे 2 गुणांसाठी 50 शब्दांमध्ये लिहायचं आहे. याला दुसरा जो प्रश्न आहे याच्यामध्ये ऑर नसतो, कंपल्सरी हे प्रश्न आहेत सर्व. ठीक आहे. नॅरेट द इव्हेंट ऑफ हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल विच टूक प्लेस ऑन November 15 इन द नॉव्हेल टू सर विथ लव्ह. आता हे जे दोन्ही प्रश्न आहेत तर हे या नॉव्हेलवर आधारित आहे, टू सर विथ लव्ह. मग तुमच्या 4.2, 4.3 आणि 4.4 याच्यामध्ये सर्व नॉव्हेल्स आहेत. या नॉव्हेल्सवर आधारित 2-2 मार्काचे प्रश्न असे विचारले जातील. ठीक आहे. तर हे 4.2 मधली नॉव्हेल क्वेश्चन नंबर 5B मध्ये विचारले जाईल. 2 प्रश्न येतील, दोन्ही कंपल्सरी आहे, याला ऑर नसतो आणि प्रत्येकाचं उत्तर हे जवळपास 50 शब्दामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5C जो आहे त्याच्याकडे आपण गेलो तर हा क्वेश्चन नंबर 5B सारखाच आहे. बघा, आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन गिवन बिलो. आणि प्रश्नांचं स्वरूप सुद्धा तशाच प्रकारचं आहे. फक्त इथं फरक काय पडला, तर इथं हे नॉव्हेल जे आहे ही कोणती आहे, 4.3 मधली. ठीक आहे. 5C मध्ये 4.3 मधली नॉव्हेल विचारली जाईल प्रश्नांची. आणि असाच क्वेश्चन शेवटचा हा क्वेश्चन राहतो तुमचा क्वेश्चन 5D. प्रश्नांचं स्वरूप पुन्हा सारखंच आहे, 50 शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे. प्रश्नांचे प्रकार सुद्धा इथं सारखेच पाहायला मिळतील. फरक एवढाच आहे, इथं 4.4 मधली नॉव्हेल पाहायला मिळेल आणि त्यासाठी क्वेश्चन 5D राहील. ठीक आहे. आता हे जे प्रश्न आहे तर हे कशा प्रकारे दिसतील तुम्हाला बघा. आता क्वेश्चन नंबर 5C, आन्सर द फॉलोइंग इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन गिवन बिलो. आता हा जो पहिला आणि दुसरा प्रश्न, दोन्ही प्रश्न लिहिणं कंपल्सरी आहे. प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी आहे. आणि इथं आपल्याला नॉव्हेल जी दिसते आहे तर त्या नॉव्हेलचं नाव आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. ठीक आहे. तर हे दोन्ही प्रश्न याच नॉव्हेलवर राहतील. जसं आपण हा क्वेश्चन 5B पाहिला, याच्यामध्ये दोन्ही प्रश्न या नॉव्हेलवर आहे. क्वेश्चन 5C हा 4.3 मधली नॉव्हेल जी आहे तिचं नाव आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज, त्याच्यावर आहे. आणि सर्वात शेवटी 5B मध्ये या B आणि C सारखेच प्रश्न विचारले जातील. इथं फक्त नॉव्हेल पुन्हा बदलेल. इथं 4.4 मध्ये नॉव्हेल आहे द साइन ऑफ 4 आणि त्या साइन ऑफ 4 वर प्रश्न विचारले जातील या 5D मध्ये. असे 2 प्रश्न आहेत, दोन्ही कंपल्सरी आहे. 50 शब्दांमध्ये याचं उत्तर लिहायचं आहे. बघा, आता याच्यामध्ये हे जे प्रश्न विचारताना काही महत्वाची जी सूचना आहे तर ती आपण लक्षात घेऊन त्याचे उत्तर लिहायचे. आणि अशा प्रकारे इथं आपल्याला साधारणपणे तुमचा जो क्वेश्चन पेपरचा जो फॉर्मॅट आहे किंवा ऍक्टिव्हिटी शीटचा जो फॉर्मॅट आहे तर तो इथं संतोष आपल्याला दिसते. आणि हा जो फॉर्मॅट आपण नेहमी करता लक्षात ठेवून आपलं जे काही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं येईल हे आपल्याला लक्षात येईल. आणि एक लेंदी असा प्रकारचा क्वेश्चन पेपर असतो, त्यामुळे कुठल्या सेक्शनला किती मार्क आहे, कशा प्रकारे आपल्याला जे उत्तर लिहायचे आहे आणि प्लॅनिंगने जर आपण अभ्यास केला तर आपल्याला चांगल्या प्रकारचा स्कोर इंग्लिश मध्ये घेता येईल. ठीक आहे. बघा, आता आपण पहिले पाहिलं होतं सेक्शन 1 जो आहे प्रोज, तर हा क्वेश्चन नंबर 1A आणि B. 1A 12 मार्कांसाठी आहे, 1B हा 4 मार्कांसाठी आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2ABC हे तिन्ही मिळून 18 मार्कांसाठी आहे, म्हणून हा सेक्शन 1 जो आहे हा 34 मार्कांचा होतो.
ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जो आहे पोएट्री सेक्शन. पोएट्री सेक्शन मध्ये 2 प्रश्न 3A आणि 3B. हा पहिला 10 मार्कांसाठी, दुसरा 4 मार्कांसाठी. म्हणजे इथपर्यंत किती मार्क झाले? 36 आणि 4 40 आणि 10 50 मार्क. ठीक आहे. नेक्स्ट जो आपला सेक्शन आहे तर तो आहे रायटिंग स्किल्स. हा पूर्ण टोटल क्वेश्चन नंबर 4A 4B 4C 4D हा 16 मार्क्स साठी आहे. ठीक आहे. म्हणजे असे 16 मार्कांसाठी हा सेक्शन 3 येतो आणि हा जो शेवटचा सेक्शन आहे हा पुन्हा 16 गुणांसाठी क्वेश्चन नंबर 5A 5B 5C 5D. ठीक आहे. तर असं हे या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल. तर क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपण नेहमी करता कायम लक्षात ठेवायचा.